जर 60 वयाच्या वयानंतरही तुमच्यामध्ये या 9 खुणा असतील तर तुम्ही अगदी निरोगी आहात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये. मित्रांनो, वयाचा 60वा टप्पा हा एक असा काळ आहे जो माणूस जेव्हा आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून सुटकेचा निश्वास सोडतो. पण अनेकदा याच वयात एक भीतीही सतावू लागते, पण ती म्हणजे आजारांची भीती. आपण आपल्या आरोग्याचा अंदाज घेण्यासाठी काय काय करतो. आपण डॉक्टरांकडे जातो, महागड्या मशीन्स शोधतो आणि रक्ताच्या त्या भीतीदायक रिपोर्टची वाट पाहतो. पण तुम्हाला माहीत आहे का की जगातील सर्वात मोठा आणि सर्वात हुशार डॉक्टर कोण आहे? तो म्हणजे आपले शरीर. हो, आपले शरीर आपल्याला दररोज अशी छोटे छोटे अत्यंत चमत्कारिक संकेत देते जे मेडिकल रिपोर्टपेक्षाही खरे असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शरीराच्या अशा नवीन 9 गुप्त संकेतांबद्दल सांगणार आहे जे 60व्या वयानंतरही तुमच्यामध्ये असतील. तर विश्वास ठेवा की तुम्ही फक्त आधार कार्डवर म्हातारे झाला. आता तुमचे शरीर आजही 25 ते 30 वयाच्या तरुणासारखे लोखंडासारखे मजबूत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 9वा संकेत सर्वात महत्त्वाचा आणि कदाचित तो तुमच्यामध्येही असेल. तर चला, कोणत्याही उशिराशिवाय सुरुवात करूया. संकेत क्रमांक 1, एका पायावर 10 सेकंद संतुलन राखणे. मित्रांनो, सुरुवात करूया पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या चाचणीपासून. तुमच्या शरीराच्या संतुलनापासून. तुम्ही 60व्या वयात एका पायावर डोळे उघडे करून ठेवा. डोळे उघडे करून किमान 10 सेकंद न डगमगता उभे राहू शकता का? ऐकायला हे खूप सोपे वाटते, पण वैज्ञानिक संशोधनानुसार वय वाढल्यावर शरीराचे संतुलन टिकवणे ही तुमच्या नसा, मेंदू आणि स्नायूंच्या ताळमेळाची सर्वात मोठी परीक्षा असते. वाढत्या वयात चक्कर येणे किंवा तोल जाणे खूप सामान्य असते, पण जर तुम्ही कोणत्याही भीतीचा किंवा वस्तूचा आधार न घेता या पायावर सहज टिकून राहू शकत असाल तर स्वतःची पाठ थोपवा. याचा अर्थ असा की तुमचे मज्जा संस्था आजही 25 वयाच्या तरुणासारखे सतर्क आणि मजबूत आहे. यामुळे भविष्यात अचानक पडणे किंवा हाडे मोडण्याचा धोका पूर्णपणे टळतो. संकेत क्रमांक 2, पायऱ्या चढताना श्वास न फुलणे. चला बोलूया दुसऱ्या संकेतावर, जो थेट तुमच्या हृदयाची आणि फुफ्फुसांची ताकद सांगतो. जेव्हा तुम्ही 2 ते 3 मजले पायऱ्या चढता किंवा थोड्या वेळाने चालता, तेव्हा तुमची स्थिती काय होते? थोडा श्वास वेगाने चालतो, स्वाभाविक आहे. पण जर पायऱ्या चढून गेल्यावर तुमचा श्वास प्रचंड फुलत नसेल, छातीत धडधड होत नसेल किंवा चक्कर आल्यासारखं वाटत नसेल, तर हा चमत्कारापेक्षा कमी नाही. याचा थेट अर्थ असा आहे की तुमच्या हृदयाचे ठोके आणि रक्ताभिसरण अगदी सुरळीत चालत आहे. तुमचे फुफ्फुस रक्ताला पुरेसा ऑक्सिजन पुरवत आहेत आणि तुमचे स्टॅमिना अजूनही टिकून आहे. तुमचे हृदय कोणत्याही मोठ्या ब्लॉकेजशिवाय अगदी मोकळेपणाने आणि समतेने काम करत आहे. क्रमांक 3, अंथरुणावर पडताच 15 मिनिटातच शांत झोप लागणे. तिसरा संकेत तुमच्या शरीराच्या नॅचरल हीलिंग सिस्टीमशी जोडलेला आहे. 60 नंतर अनेक लोकांना रात्री वारंवार जाग येणे, बिछाण्यावर तळमळणे किंवा झोपेच्या गोळ्या घ्यावे लागणे अशी तक्रार असते. पण जर तुम्हाला अंथरुणावर पडल्यावर 15 ते 20 मिनिटात शांत सलग झोप लागत असेल आणि सकाळी उठल्यावर एकदम ताजेतवाने वाटत असेल, तर हा तुमच्या निरोगी शरीराचा खूप मोठा पुरावा आहे. शांत झोप मिळणे याचा अर्थ असा की तुमचे मन पूर्णपणे तणावमुक्त आहे, शरीरातील हार्मोन्स संतुलन आहे आणि तुमचे शरीर रोज रात्री स्वतःला आतून रिपेअर करत आहे. ही सवय तुम्हाला मिडेशिया आणि मानसिक तणावापासून नेहमी दूर ठेवते. संकेत क्रमांक 4, औषधांशिवाय रोज सकाळी पोट साफ होणे. चौथा संकेत आहे तुमच्या पोटाशी जोडलेला, ज्याला आपल्या आरोग्याचे मुख्य केंद्र मानले जाते. जर तुम्ही खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत असेल आणि रोज सकाळी उठल्यावर पोट साफ होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही चूर्णाची, गोळ्यांची, गरम पाण्याची किंवा विशेष प्रयत्नांची गरज लागत नसेल, तर तुमचे लिव्हर आणि आतडे आजही एकदम तरुण आहेत. आयुर्वेदात म्हटले आहे की ज्याचे पोट साफ त्याला कोणताही आजार शिवत नाही. पण पोट साफ राहणे म्हणजे तुमच्या शरीरात विषारी घटक साचत नाही
आणि तुमची पचनशक्ती उत्तम कायम काम करत आहे. यामुळे शरीरात वात, पित्त आणि कफ यासारखा समतोलन कायम राहतो. संकेत क्रमांक 5, नैसर्गिक आणि निरोगी भूक लागणे. आता येऊया 5व्या संकेतावर. वय वाढल्यावर अनेक लोकांची जिभेची चव निघून जाते किंवा खाण्याची इच्छाच मरून जाते. त्यामुळे शरीरात अशक्तपणा येतो. पण जर तुम्हाला दररोज वेळेवर छान भूक लागते, अन्नाची चव व्यवस्थित कळते आणि तुम्ही रोजचे जेवण आनंदाने आणि आवडीने खात असाल तर ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. याचा अर्थ असा की तुमच्या शरीराचे चयापचय आणि अग्झामिन आजही अन्नापासून पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहेत. शरीराला योग्य वेळी लागणारी भूक ही तुमच्या निरोगी आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे. संकेत क्रमांक 6, जखम किंवा खरचटणे वेगाने भरणे. 6वा संकेत तुमच्या शरीराच्या आतल्या रोगप्रतिकारक शक्तीचा आरसा आहे. जर तुम्हाला कुठे लहानशी दुखापत झाली, कट गेला किंवा खरचटले आणि ती जखम कोणत्याही इन्फेक्शनशिवाय काही दिवसात आपोआप आणि वेगाने भरून येत असेल तर समजून जा की तुमचे शरीर आतून खूप मजबूत आहे. याचा थेट अर्थ असा की तुमच्या शरीरातील पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स आजही कोणत्याही संसर्गाशी लढण्यासाठी आणि शरीराला बरे करण्यासाठी पूर्णपणे काम करत आहे. वाढत्या वयातही तुमची सेल्फ हिलिंग ताकद मजबूत असल्याचे हे जिवंत लक्षण आहे. संकेत क्रमांक 7, सकाळच्या वेळी उत्साहाने जाग येणे. 7वा संकेत तुमच्या मानसिक आणि शारीरिक ऊर्जेशी जोडलेला आहे. सकाळी उठल्यावर तुम्हाला अंगणात जडपणा किंवा सांध्यांमध्ये कळ किंवा आळस जाणवतो किंवा नवीन दिवस जगण्याचा एक वेगळाच उत्साह वाटतो. जर सकाळी डोळे उघडताच तुमचे मन प्रसन्न असेल, डोक्यात सकारात्मक विचार असतील आणि शरीरात उठून काम करण्याची ऊर्जा असेल तर समजून जा की तुमच्या शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण अगदी संतुलित आहे. ही प्रसन्नता हेच दर्शवते की तुमचे शरीर कोणत्याही सुप्त आजाराने ग्रस्त नाही. संकेत क्रमांक 8, वजन स्थिर राहणे. अचानक कमी किंवा जास्त न होणे. 8वा संकेत तुमच्या आरोग्याशी अंतर्गत स्थिरता दाखवतो. 60व्या वयानंतर अनेकदा लोकांची वजन अचानक खूप कमी होऊ लागते. केवळ शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे खूप वाढू लागते, जे थायरॉईड, डायबिटीज किंवा इतर अंतर्गत समस्येचे लक्षण असू शकते. पण जर तुमचे वजन गेल्या काही वर्षापासून स्थिर असेल आणि त्यात कोणतीही मोठी किंवा अचानक बदल झाले नसतील तर तुमचे शरीर आतून पूर्णपणे संतुलित आहे आणि तुमच्या कॅलरी बर्न करण्यासाठी क्षमता अजूनही उत्तम आहे. हे तुमच्या शरीरातील सर्व अवयव योग्य तालामेलात काम करत असल्याचे सिद्ध करते. संकेत क्रमांक 9, कोणत्याही आधाराशिवाय जमिनीवरून उठून उभे राहणे. आणि आता आपण पोहोचलो आहोत 9व्या आणि सर्वात महत्त्वाच्या संकेतावर. जर तुम्ही जमिनीवर मांडी घालून बसलात तर उठताना तुम्हाला गुडघ्याचा किंवा भीतीचा आधार घ्यावा लागतो का? जर तुम्ही कोणताही आधार न घेता आणि फक्त आपल्या पायांच्या आणि पाठीच्या ताकदीवर सरळ उभे राहून शकत असाल तर मानले जाते. मित्रांनो, तुमच्या पाठीचा कणा, पायांचे स्नायू आणि क्रोड स्थिर आजही 25 वयाच्या तरुणासारखी मजबूत आहे. म्हातारपण तुमच्या हाडांना स्पर्शही करू शकलेले नाही आणि तुमचे शरीर आजही ताठ व लवचिक आहे. पण जर प्रिय मित्रांनो, हे होते 9 आणि नवीन आणि उत्तम संकेत जे सांगतात की तुम्ही 60व्या वयातही पूर्णपणे फिट आणि हिट आहात. आता मला तुमच्याकडून खूप प्रामाणिक उत्तर हवे आहे. खाली कमेंट बॉक्समध्ये जा आणि मला सांगा की या 9 पैकी किती खुणा तुमच्यामध्ये आहेत. तुमचा स्कोअर नक्की लिहा. 4, 6 किंवा 9. जर तुमच्यामध्ये 5पेक्षा जास्त खुणा असतील तर तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि जर तुमच्यामध्ये 9 खुणा असतील तर खरोखर माना की आपल्या तरुण पिढीसाठी हे खूप मोठा प्रेरणा आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तो आपल्या कुटुंबाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आई-वडिलांसोबत आणि मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. त्यांनाही सांगा की ते किती स्पेशल आहेत.
व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वतःची काळजी, आपलेपणाची खूप काळजी घ्या. भेटूया मित्रांनो पुढल्या अशा व्हिडिओजमध्ये काही नवीन आणि उपयुक्त माहितीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.